नमो बुद्धाय. जय भीम. मी तनिष्क खिल्लारे. लोकज्योती मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मेंद्र प्रधान शर्म करो धर्मेंद्र प्रधान शर्म करो शर्म करके इस्तीफा दो शर्म करके इस्तीफा दो शर्म नहीं तो डूब मरो शर्म नहीं तो डूब मरो मोदी जी शर्म करो मोदी जी शर्म करो शिक्षण मंत्री इस्तीफा दो शिक्षण मंत्री इस्तीफा दो इस्तीफा नहीं तो डूब मरो इस्तीफा नहीं तो डूब मरो मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी मोदी तेरी हुकुमशाही नहीं चलेगी मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी मोदी तेरी हुकुमशाही नहीं चलेगी सोनम अंकुश के सम्मान में हम सब मैदान में सोनम अंकुश के सम्मान में हम सब मैदान में सोनम अंकुश के सम्मान में हम सब मैदान में अभिजीत के संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं अभिजीत के संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे सरकारची भूमिका घेऊन आंदोलन या ठिकाणी जात नाही. सोनम वांगचूकची मागणी काय आहे तर जी नीट पेपर फुटी झालेली आहे या पेपर फुटीला इथल्या शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. काँग्रेसचा काल खूप वाईट होता. काँग्रेसने खूप अत्याचार केला. मात्र काँग्रेसच्या काळामध्ये ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्या मंत्र्याचा राजीनामा काँग्रेसचे त्यावेळेस पंतप्रधान घ्यायचे त्या मंत्र्याला त्या आरोपाला सामोरं जावं लागायचं आणि एकतर त्यांना जेलमध्ये पाठवले किंवा पक्षातून बडतर्फ केलेले. काँग्रेस वाईट होती पण काँग्रेसच्या मंत्र्यांना जेलमध्ये काँग्रेसने पाठवले तर तुम्ही चांगले आहात तर तुम्हाला फक्त मंत्र्याचा राजीनामा घेऊन चौकशी करायची आहे. नीट पेपर फुटला आता 2-3 दिवसापासून नीटचा रिझल्ट लागलेला आहे. एका मुलाने परीक्षा दिली त्याला 722 मार्क आहेत. जी आन्सर की शीट भेटते 722 मार्क त्याला भेटलेत किती 112. अशा 22 मुलांनी आत्महत्या केल्या. त्या 22 मुलांच्या आत्महत्येचा नैतिक जबाबदारी शिक्षण मंत्र्यावर आहे की नाही. मग तुमच्याकडे जर नैतिकता आहे भारतीय जनता पक्षाकडे नैतिकता आहे. भारतीय जनता पक्ष ही संस्कारी पार्टी आहे. भारतीय जनता पक्षामध्ये असं टाचून देशप्रेम भरलेला आहे तर मग या देशातली भविष्याची पिढी तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करते. काही विद्यार्थी डिप्रेशन मध्ये गेले त्याची नैतिक जबाबदारी त्यांची नाही का. नैतिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी सुद्धा स्वतःच्या पदरामध्ये हक्काचे आणि त्यांच्या भविष्याची तुम्हाला चिंता असेल अवलाद असावी लागते. या सरकारकडे ते आहे का. या देशामध्ये आज 22 लाख विद्यार्थी नीटच्या परीक्षेसाठी बसले होते. ती अवलाद तुमची नाही का. ती मुलं तुमची नाहीत का. ती मुलं भविष्याचा भारत घडवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचे काही वर्ष खर्च करतात. मग या मुलांची नैतिक जबाबदारी सरकारची नाही का. आणि या देशामध्ये चांगले डॉक्टर घडले पाहिजे चांगले शिक्षण तज्ञ घडले पाहिजे यासाठी शिक्षण व्यवस्था तशी आली पाहिजे. ही जबाबदारी त्या राज्यकर्त्यांची आहे आणि राज्यकर्ता
जर ती नैतिक जबाबदारी स्वीकारायला अकार्यक्षम असेल तर त्याला राजीनामा घेतला पाहिजे. ही साधी आणि सरळ मागणी सोनू वांगचूकची आहे. या सरकारने त्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस पाठवले, पोलिसांच्या गणवेशामध्ये आपले गुंड पाठवले आणि त्या गुंडांच्या डोक्यामध्ये या RSSचा गोबर भरलेला आहे. त्यांनी त्या वयस्क माणसाला उचलताना नैतिकता जपली नाही याचा निषेध करण्यासाठी आम्ही मुरबाडकरिता जमलेलो आहोत. तर माझ्या काही मित्रांनी सांगितलं मुरबाड मध्ये जनता झोपलेली आहे, जनता जागी आहे. जनता जागी आहे मात्र ती घाबरलेली आहे. त्यांच्या मनातली भीती काढण्यासाठी तुम्ही आम्ही आहोत. एका सांगितलं पत्रकार, कोण पत्रकार? अरे देशापासून तर मुरबाड पर्यंत पत्रकारांची अशी पिल्लावर जन्माला आलेली आहे का राज्यकर्त्यांच्या बुटाला जर विष लावला तर सकाळी मुरबाडचे 90% पत्रकार मेलेले असतील. मुरबाडचे आमदार कुठे गेले तर पत्रकारांची ही पिलावर कुत्र्यासारखी मागे मागे पळते. मुरबाडचा एखादा अधिकारी पाकिट देणार असेल ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्या ऑफिसच्या बाहेर कुत्र्यासारखे बसलेले असतात. त्याला मी पत्रकार म्हणत नाही, ते चाटुकार आहेत. पत्रकार तुमच्या आमच्या मधला आहे. आज तुमच्या हातामध्ये मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे. या सगळ्या यंत्रणा म्हणजे पत्रकार आहे. त्या आपल्याकडे हाटल्याचा बाकडा अडवणारे पत्रकार नाहीत. मुरबाडच्या गावागावात फिरून हे असे विद्यार्थी शोधणं ज्या विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेमध्ये भविष्य धोक्यात घातलेलं आहे अशा मुलांना जर पुढे आणले असते तर नक्कीच त्या पत्रकाराला सलाम असता. तर या आमदारांच्या, खासदारांच्या, अधिकाऱ्यांच्या बुटांना जोरात चाटणारे पत्रकार नव्हे. इथं आले ते पत्रकार, इथे आले ती जनता. आणि आपण यासाठी आलेलो आहोत की आपल्याला मुरबाडच्या या तरुणांचा भविष्याची चिंता आहे म्हणून आपण आलेलो आहोत. मी जमलेल्या सर्व विविध राजकीय पक्षाचे असतील मात्र आम्ही आज तिरंगा घेऊन आलेलो आहोत. कारण आम्हाला आमचा तिरंगा वाचवायचा आहे, आम्हाला आमचा देश वाचवायचा आहे. आणि आमचा देश वाचेल तर आम्ही वाचवायचं. आपण सर्व इथे आलेला आहात. आयोजकांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद दिलेला आहात. या सर्व भारतीयांना माझा पुनश्च सलाम असेल. आणि आयोजकांना विनंती करतो आपण सर्व निवेदन घेऊन माननीय तहसीलदारांकडे जाणार आहोत. तहसीलदार साहेबांकडे विनंती करणार आहोत की आमच्या या मागण्या या माननीय राष्ट्रपतींवर केल्या पाहिजे. आपण कायदा हातात घेणारी माणसं नाहीत. आपण कायद्याचं पालन करणार आहोत. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आमच्याही अंगामध्ये थोडंसं आहे. बाबासाहेबांचे मित्रविचार आमच्याही डोक्यामध्ये आहेत. आणि महात्मा गांधींना आम्ही हृदयामध्ये ठेवलेले आहोत. आणि तुमच्या फायद्याचे असलेले पुरुषोत्तम प्रभू राम यांच्याही मर्यादा आम्ही जपलेल्या आहेत. म्हणून आजपर्यंत आम्ही शांत आहोत. तुम्ही प्रभू रामाचा उपयोग एखाद्याच्या आई बहिणीसाठी करताय, एखाद्याच्या राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी करताय. अरे तुम्ही रामांच्या मंदिरातल्या दान पेढ्या चोरल्या. तुम्ही त्याच्यावर न भांडणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व, आम्हाला भारतीयत्व शिकू नये. या देशाचा भारतीयत्व हे सर्व धर्म समभाव आहे. जो प्रभू रामाने जपला, ज्या सर्व राज्यकर्त्यांनी जपलं. आणि आम्ही महाराष्ट्राच्या भूमीतले आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेच्या अशा मोदी सारख्या बलाढ्य
शाळांना पायाखाली घातलेले आहेत ते रक्त आपल्यामध्ये आहे. त्याच्यामुळं जाती धर्मावर पंथावर तोडणारे आता आम्हाला देशप्रेम शिकवू नका. इथं जमलेल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय हिंद. आपल्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.